नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा मुलांच्या शाळेचे फीने हे त्रस्त झालेले असतात. ते विचार करत असतात की एवढे 13.5 लाख रुपये कसे जमवायचे. पुढे ते कपाटामधून एक फाईल काढतात आणि त्यांच्या बँकेतली सगळी सेव्हिंग चेक करत असतात. तर इकडे मुलं झोपलेली असतात. इराला तहान लागते. ती उठते आणि पाणी प्यायला बघते, तर तांब्यातील पाणी हे संपलेलं असतं. पुढे ती पाणी आणण्यासाठी बाहेर येते. त्यावेळेस ती पाहते की अशोक मामा हे फाईल घेऊन काहीतरी चेक करत बसलेले आहेत. पुढे ते एकाला फोन लावतात आणि म्हणतात की मी अशोक माजगावकर बोलतोय. मला माझ्या बँकेतील सगळे काही सेव्हिंग काढायची आहे. कधी भेटता येईल? इरा त्यांचं सगळं काही बोलणं ऐकते आणि आपल्या आजोबांना असं विचारात आणि टेन्शनमध्ये असलेलं पाहून ती विचारात पडते. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामा हे बँकेत जायला निघतात. ते फोन लावतात आणि म्हणतात की जोशी, मी लगेच येतोय तिकडे आणि सगळे काही डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत. आता सगळं तुमच्या सल्ल्यानुसार करायचंय. काय, मला पैशांची खूप गरज आहे ना, त्यामुळं मला सगळी सेव्हिंग काढायची, असं म्हणत ते फोन ठेवतात. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अशोक मामा दरवाजा उघडतात तर समोर पल्लवीचे आई वडील असतात. ते म्हणतात की सहज आलो, माझं काम होतं ना, त्यामुळे मी इकडे आलोय. तर अशोक मामा म्हणतात ठीक आहे, या ना आतमध्ये. आत येऊन ते बसल्यानंतर अशोक मामा म्हणतात की मी पाणी घेऊन येतो. तर पल्लवीची आई म्हणते की तुम्ही बसा, मीच घेऊन येते, आम्ही काही पाहुणे आहोत का, असं म्हणत ती पाणी घ्यायला जाते. पुढे पल्लवीचे वडील म्हणतात की मुलं कशी आहेत. अशोक मामा म्हणतात की आहेत, बरी आहेत, जीव काढतात. पुढे ते म्हणतात की आणि तुम्ही कसे आहेत. तर अशोक मामा म्हणतात की आता कशातच लक्ष लागत नाहीत चंदनराव, फक्त मुलाकडे पाहून जगायचं. तर पुढे अशोक मामा म्हणतात की आणि तुम्ही कसे आहात. तर पल्लवीचे वडील म्हणतात की काय, आता आमची समजूतदार जी लेक होती ती गेली, आता जी दुसरी आहे ती. तर अशोक मामा म्हणतात का, काय झालं. तर पल्लवीचे वडील म्हणतात की काही नाही, ती आता भारतामध्ये लवकरच येणार आहे. तेवढ्यात पल्लवीची आई येते आणि ती म्हणते की ती आमच्यावरती रागवली आहे, कारण तिला अमित आणि पल्लवीचं अंतिम दर्शन घेता नाही आलं म्हणून. पुढे पल्लवीचे आई वडील म्हणतात की मुलं आत आहेत का, आम्ही त्यांना भेटून येतो, असं म्हणत ते आतमध्ये जातात. आजी आजोबांना पाहून तिन्ही मुलांना फार आनंद होतो. ते लगेच त्यांना मिठी मारतात. संयमी म्हणते की आम्हाला माहीतच नव्हतं की तुम्ही दोघ जण येणार आहेत. तर त्यांची आजी म्हणते की अगं, आमचं पण अचानक ठरलं. इरा म्हणते की अगं मीना आजी, मला काल स्वप्नामध्ये तू आली होती. कालच मला तुझी आठवण आली होती की तू मला लाडू दिलेला आहे चपातीचा करून. तर मीना आजी म्हणते की हो का, मग आता मी आले ना तर तुला लगेच मी चपातीचा लाडू बनवून देईल हा. तर ईशान सुद्धा लगेच खोडकरपणे म्हणायला लागतो की मीना आजीच्या डोक्यामध्ये माझ्यासाठी चीज डोसा येऊ दे, असं म्हणत असताना ते मीना आजी म्हणते की आला, माझ्या डोक्यामध्ये चीज डोसा आला, आता मी तुझ्यासाठी चीज डोसा बनवून देईन. तर संयमी मात्र तोंड पाडून उभी असते. मीनाजी म्हणते की पण त्याआधी मी सुरळीच्या वड्या करणार आहेत, त्या कोणाला तरी फार आवडतात, असं म्हटल्यावरती संयमी सुद्धा खुश होते. संयमी म्हणते की पण आजी, ह्या दोघांना जे हवंय ना ते करून दे आधी, नाहीतर हे दोघं जण खूप माझं डोकं खातात आणि सारखं सारखा गोंधळ घालत बसतात आणि किती पसारा घातलाय बघ ना, यांचा पसारा आवरून ना मला फार कंटाळा आलाय. तर मीना आजी म्हणते की संयमी, तू फार मोठी झालीस ग, तू शहाण्या मुलीसारखी वागते. पुढे ती म्हणते की मग मला एक सांगा, आता कोणाला शिरा खायचा आहे, असं म्हटल्यावरती सगळेजण ओरडतात की मला खायचं आहे. मग मीना आजी म्हणते की ठीक आहे, मी आधी शिरा बनवते, कारण ह्या सगळ्यांसाठी मला तयारी करावी लागेल. शिरा कसा पटकीने होईल, आलेच मी तुमच्यासाठी शिरा बनवून, असं म्हणून मीना आजी आज जाते. तर इकडे अशोक मामा हे जोशींना फोन करून सांगतात की मला आज यायला तिकडे जमणार नाही, आमच्याकडे पाहुणे आले, त्यामुळं त्यामध्येच बराचसा टाइम जाईल, त्यामुळं आपण उद्या भेटूया चालेल का. तर तिकडून हो असं उत्तर मिळतं. त्यामुळे अशोक मामा म्हणतात की ठीक आहे, मी उद्या भेटतो, असं म्हणत फोन कट करतात आणि ते बॅग ही कपाटामध्ये ठेवून देतात. तेवढ्यात तिथे मीना आजी येते आणि ती म्हणते की भाऊजी, अहो सगळा स्वयंपाक करून झालाय का, एवढं एकट्यानेच आता तुम्ही सगळं करताय. तर अशोक मामा म्हणतात की नाही नाही, फुलराणी येते ना, ती सगळं बनवते, आता मुलं आली आहेत ना त्यामुळे ती सगळं काही स्वयंपाक करून जाते आणि चांगला बनवते ती सुद्धा. तर मीना आजी म्हणते बरं ठीक आहे, राहू दे. अशोक मामा म्हणतात का, काय झालं. तर मीना आजी म्हणते की मुलांना ना पोळीचा लाडू आणि डोसा खावासा वाटला होता आणि अगदी हट्टाने नाही ते सहज बोलून नेले, पण आता सगळा स्वयंपाक केलाय त्यामुळे राहू दे, मी उद्या बनवते. तर अशोक मामा म्हणतात की नाही नाही, आपण आहोत ना, आपण ते खाऊयात, पण मुलांना जे हवं असेल ना ते बनवून द्या. तुम्हाला मुलं सांगतात तरी की त्यांना काय हवं आहे, मला तर तेवढं पण सांगत नाही होते, पण हरकत नाही, मी ना वही पेन घेतो, तुम्ही मला सांगा की मुलांना काय काय आवडतं, तसं मी कॉलम करून लिहूनच टाकतो. मोठीला काय आवडतं, मधल्याला काय आवडतं, छोटीला काय आवडतं. मी मागच्या वेळेस प्रयत्न केला होता पण पुरता फसला, पण आता तुम्ही आल्यात ना, तुम्ही मला सांगा की त्यांना काय आवडतं. तर मी नाजी म्हणते बरं सांगते.
पुढे सोसायटीमध्ये 31st ची पार्टी ही जोरदार व्हायला हवी आणि त्यासाठी काय काय करायचं यावरती चर्चा चाललेली असते. मारणे म्हणतात की यावेळेस तुम्ही डीजे सांगितलाय ना, मला डीजे हवाय बरं का. तर प्रभूबाई म्हणतात की हे बरं आहे, तुम्ही डीजे लावून नाचणार, मग आम्ही काय करणार, आमच्यासाठी सुद्धा गाणी म्हणायची आहेत, आम्ही गाणी म्हणणार आहेत, त्यासाठी सुद्धा आमची सोय करा. तर मारणे म्हणतात ठीक आहे, आपण दोन्ही करू, आपण डीजे पण लावू आणि गाणी पण म्हणू. तसंही आपल्याकडे 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत टाइम आहे, नुसतं धिंगाणा घालू. तेवढ्या तिथे ईश्वर काका येतात आणि ते म्हणतात की 1 मिनिट, हे असलं काही करू नका, मी एक प्रस्ताव सुचवू का तुम्हाला, आवडला तर बघा तुम्ही. आपण आहे ना एवढं नाच गाणे करण्यापेक्षा, धिंगाणा घालण्यापेक्षा ना कॅरमची टुर्नामेंट खेळू किंवा दमशराज खेळू ना, उगाचच कशाला सोसायटीमध्ये त्रास लोकांना. तर प्रभूबाईंनी म्हणतात की लोकांना नाही, तुमच्या मित्रांना, माझगावकरांनाच त्रास होणार आहे फक्त. तर ईश्वर काका म्हणतात की अहो त्यालाच नाही फक्त म्हणते मी, बाकी सोसायटीमध्ये इतर वृद्ध लोक आहेत, आजारी माणसं आहेत, त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो ना, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर देसाई म्हणतात की अहो पण आता 31st आहे म्हटल्यावर नाचगाणं होणारच, धिंगाणा होणारच. ईश्वर काका म्हणतात काय कंपल्सरी आहे का की 31st असलो म्हणजे धिंगाणा घालायचाच. तर देसाई म्हणतात की ते काही नाही, आम्ही करणार आहे. प्रभूबहिणी सुद्धा म्हणतात की अजिबात नाही, आम्हाला जे करायचे ते आम्ही करणार आहे आणि ज्याला प्रॉब्लेम होत असेल त्यांनी 1 दिवस बाहेर सोय करावी आणि तुमच्या त्या माझगावकरांना पण सांगा की आम्ही 31st दिवशी त्यांचं काही ऐकणार नाहीये. पुढे मारणे आणि तोरणे म्हणतात की आता तुमच्या माझगावकरांनी सुद्धा चांगलीच वर्गणी दिली आहे, त्यामुळं तर आता पार्टी करावीच लागेल. परत ते म्हणतील की मी एवढी वर्गणी दिली, त्याचं नक्की केलं काय, हिशोब काय, त्यामुळं आता जोरदार पार्टी ही झालीच पाहिजे असं म्हणून सर्वजण हसतात. तर ईश्वर काकांना मात्र हे त्यांचं काही पटलेलं नसतं. पुढे दुसऱ्या दिवशी पल्लवीचे आई वडील हे जायला निघतात. अशोक मामा म्हणतात तुम्ही 1 दिवसासाठी येता, अहो खरं तर आमच्या इथं राहण्याची काही अडचण नाहीये, तुम्ही इथेच राहायला या ना. तर पल्लवीचे वडील म्हणतात की नाही जमणार हो तसं, कोकणामध्ये आम्ही आमचा खूप सारा पसारा वाढून ठेवलाय, त्यामुळे तिकडचं सोडून इकडं फार काळ वेळ राहता येणार नाही. तर पल्लवीची आई म्हणते की आणि तसंही आम्ही इकडे फार दिवस राहू नाही शकत, आमची जर सवय मुलांना लागली तर फार अवघड होऊन बसेल. अशोक मामा म्हणतात पण जेव्हा केव्हा याल ना तेव्हा इकडे नक्की येत जा आणि अधूनमधून कायम इकडे फेरफटका मारत जा, त्यामुळं मुलांना सुद्धा बरं वाटेल आणि मला सुद्धा. मुलाकडे पाहून फार वाईट वाटतं हो, असं म्हणत अशोक मामा भाऊक होतात. तर पल्लवीची आई सुद्धा भाऊक होऊन म्हणते की मुलांची सारखी आठवण येते. पुढे त्या म्हणतात की माझं एक काम होतं असं म्हणत त्या एक डब्बा घेऊन अशोक मामांच्या समोर ठेवतात. अशोक मामा म्हणतात की हे काय आहे. तर पल्लवीची आई म्हणते की यामध्ये पल्लवीचे श्रीधन आहे, आम्ही काही दागिने केले होते, अमित रावने काही दागिने केले होते आणि वेणू वहिनीने काही दागिने केले होते, ते सगळे दागिने तिने दुबईला जाताना मला देऊन गेली होती ती. अशोक मामा म्हणतात अहो पण हे घेऊन मी काय करू. तर पल्लवीची आई म्हणते की आईचे दागिने हे परंपरेने मुलींना मिळतात, मुली मोठ्या झाल्या की तुम्ही ते त्यांना द्या. अशोक मामा म्हणतात की तुम्ही माझ्यावरती फार मोठी जबाबदारी सोपवताय. तर पल्लवीचे वडील म्हणतात की अहो आता तुमच्यापेक्षा जास्त जबाबदार माणूस कोण असणार आहे सांगा बरं. असं म्हणत पुढे पल्लवीचे वडील त्यांना एक चेक देतात आणि म्हणतात की हा एक चेक घ्या, मुलांचे अकाउंट्स नाही येत ना म्हणून, आणि मुलं आहेत म्हटल्यावरती खर्च तर असणारच आहे, आता ते आम्हाला सुद्धा कळतंय, त्यामुळं आमच्या परीनं जेवढं काही होईल तेवढं आम्ही देऊ. तर अशोक मामा म्हणतात की नाही नाही, तुम्ही पैसे वगैरे देऊ नका असं काही, माझ्याकडून जेवढं काही होईल तेवढं मी नक्कीच करणार आहे. तर पल्लवीचे वडील म्हणतात की राहू द्या पैसे, तुम्ही असं नाही नका म्हणू, आता ती आमची सुद्धा नातवंड आहेतच की, आणि अहो आता आपला एक ब्लड ग्रुप जरी आला तरी आपल्याला लगेच पुढचं काय आहे काय होईल काही सांगता येत नाही, आणि आपण आता थकलेलो आहोत, पहिल्यासारखी आपल्यामध्ये आता ती धमक राहिलेली नाही, त्यामुळं आम्ही पण समजू शकतो. असं अचानक अमित आणि पल्लवी निघून गेले आणि एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडली, त्यामुळं आम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही नक्कीच करू. तर अशोक मामा म्हणतात की पण मला जेव्हा गरज अगदीच लागेल ना त्यावेळेसच मी या पैशांचा विचार करेल, तोपर्यंत मी याला हात लावणार नाही. तर पल्लवीचे वडील म्हणतात की हो, पण या सगळ्यांमध्ये आपल्याला मुलांचा आनंद महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा. अशोकराव हे पैसे वापरा आणि आम्ही निघतो असं म्हणत ते दोघ जण तिथून निघतात. पुढे संयमी ही काहीतरी सापडण्यासाठी शोकेशपाशी येते. तिथे तिला तिच्या आजोबांनी अशोक मामांना दिलेला चेक पाहते. तो चेक पाहून ती म्हणते की यांनी आम्हाला सांभाळण्यासाठी आजोबाकडून पैसे घेतलेले आहेत, आत्ताच घेतलेले आहेत का पुढे सुद्धा घेणार आहेत, हाऊ छी, आम्हाला सांभाळण्यासाठी आमचा मेंटेनन्स म्हणून हे आजोबाकडून पैसे घेत आहेत असं ती म्हणते. आणि आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.